अतिवृष्टीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे करा आणि तात्काळ मदत द्या अशी मागणी डी.जी. रंगारी यांनी केली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे। दिनांक 19 जुलै 2024 या तारखेपासून भंडारा जिल्ह्यासह साकोली, लाखनी, लाखांदूर या तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे रोवणे झाले ते पूर्णपणे वाहून गेलेले आहेत। ज्यांचे मातीचे घर होते त्यांच्या घरात पाणी घुसून घर पडलेले आहेत। ज्यांचे गोठे होते ते सुद्धा पडलेले आहेत। त्यामुळे या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। सर्व भंडारा जिल्ह्यामध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। त्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी सुद्धा घुसलेलं आहे। या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत। ज्यांचे घर पडलेले आहेत, ज्यांचे गोठे पडलेले आहेत, त्यांच्या तात्काळ पंचनामे करून त्यांना योग्य ते मदत तात्काळ करण्यात यावी आणि मदत सरसकट देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी.जी. रंगारी यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे। याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी.जी. रंगारी, तालुकाध्यक्ष जगदीश रंगारी, महिला तालुकाध्यक्ष शीतल नागदेवे, शहर महिला अध्यक्ष मनीषा कुरागडे, सरिता बडोले, नितेश डोंगरे, कमला रंगारी, प्रतिमा राऊत, स्वर्णमाला गजबिये, उत्तमा गडपाईले, रमेश घरडे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला, पुरुष याप्रसंगी उपस्थित होते। जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन। मी डी.जी. रंगारी, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक भंडारा। आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये जे 19 जुलैपासून जे सतत जो पाऊस साकोली, लाखनी, लाखांदूर संपूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये सतत धार सुरू आहे आणि नदी नाल्यांना पूरसुद्धा आलेले आहेत। यामध्ये शेतकऱ्यांच्या जो पीक आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांनी जो भाजीपाला लावलेला होता तो भाजीपालासुद्धा वाहून गेलेला आहे। कित्येक लोकांचे या पावसामुळे घरे पडलेले आहेत, गुरांचे गोठे सुद्धा पडलेले आहेत। आज ते अतिशय दैनंदिन अवस्थेमध्ये आहेत आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने आज तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांचे पिकांचे आणि शेतीचे तात्काळ पंचनामे करावे। त्याचप्रमाणे ज्यांचे गोठे पडले असतील त्याचे तात्काळ पंचनामे करावे आणि शक्यतो लवकर तात्काळ मदत देण्यात यावी याकरिता आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन दिलेलं आहे। आणि मला हे सांगणे आहे की शेतकऱ्यांवर जो दरवर्षी मग कधी ओला दुष्काळ असो किंवा कोरडा दुष्काळ असो त्यांना फार मोठ्या समस्यांना समोर जावं लागते। आता बीज असेल, शेतीचे अवजारे असतील, महागाई वाढलेली आहे आणि ज्यांचे धान्य वाहून गेलेले आहेत डबल त्यांना पेरणी करावं लागेल। कुणाचे परेज वाहून गेलेले आहेत, परेजसुद्धा वेळेवर त्यांना उपलब्ध होणार नाही। असे विविध समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागते आणि म्हणून सरकारने या ठिकाणी लक्ष द्यावे आणि तात्काळ त्यांना मदत करावी असं आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। धन्यवाद। मी जगदीश रंगारी, तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी शाखा साकोली आणि त्याचप्रमाणे इथे डी.जी. रंगारी सर आहेत संघटक, तालुकाध्यक्ष शीतलताई नागदेवे आणि प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आमचे जिल्हा तालुक्यातील पदाधिकारी। मी सर्वप्रथम एशियन न्यूज चॅनलचे आभार व्यक्त करतो की ते वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक निवेदन देताना मग आंदोलन असो, मोर्चे असो, त्या ठिकाणी ते अग्रेसर असतात। आज आपण 19 जुलैपासून जो या लाखांदूर, लाखनी आणि साकोली तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि त्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच हजारो शेतकऱ्यांचा जे परे होते, जे रोवणे होते ते रोवणे वाहून गेले आणि आज जे जवळपास जे नाल्यांच्या जवळ आहेत शेत, जमिनीजवळ शेत आहे, आजही त्या ठिकाणी रोवणे असलेल्या ठिकाणी भरपूर पाणी आहे आणि त्याच्यामुळे या हजारो शेतकऱ्यांचं म्हणजे खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे। तरी आज आम्ही निवेदन दिला तहसीलदार साहेबांना आणि प्रामुख्यानं सांगितलं की साहेब स्वतः त्यांना आदेश देऊन जे तलाठी असतील, कृषी सहाय्यक असतील त्यांना तात्काळ
त्या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचं तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी असे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं. तरी विनंती आहे शासनाला की लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यात येऊन त्यांना आर्थिक मदत मिळण्यात यावी. धन्यवाद.